ट्रॅक्टर विकली, 2 टू व्हीलर विकले. तेवढ्यावर न भागता किशोर म्हणे आता तुझ्याकडे कार आहे का पैसे देण्यासाठी, तुझी किडनी आहे, तू विकू शकतेस किडनी. ज्या राज्यातला अन्नदाता किडनी विकून कर्ज फेडत असेल त्या राज्यानं कृषी प्रधान शब्द थोडासा लाजूनच वापरला पाहिजे. किशोर बावनकुळे, मनीष गाडवांदे. त्याच्यानंतर यांनी मला आपले पैसे परत करण्यासाठी 15 दिवसांनी व्याज आकारत होते. 15 दिवसात व्याज नाही दिल्या 5,000 10,000 रुपये पेनल्टी लावत होते पर दिवसाची. 1 लाखांच्या कर्जातून मुक्त व्हायला त्यानं 2 एकर जमीन विकली, स्वतःचं ट्रॅक्टर विकलं, घरातले दागिने विकले, त्याला अख्खा 7-12 गहाण ठेवावा लागला अन अखेर आपली किडनी विकून त्याला या चक्रव्यूहातून बाहेर पडावं लागलं. अडचणीमुळे मी ब्रह्मपुरीला व्याजाने पैसे देते असं माहीत पडलं. मी त्यांच्याजवळ गेलो. त्यांच्याजवळ गेल्यानंतर त्यांच्याकडून 1 लाख रुपये मागितले. किशोर बावनकुळे, मनीष गाडवांदे. महाराष्ट्राला शर्मेनं मान खाली घालायला लावणारा हा प्रसंग चंद्रपूरच्या मिंथूर गावात घडलाय. किडनी विकणाऱ्या या शेतकऱ्याचं नाव रोशन कुडे असं आहे. रोशनकडे 4 एकर शेती आहे, पण शेतीनं त्याचं दिवाळ काढलं. निसर्गानं रोशन आणि रोशन सारख्या कित्येक शेतकऱ्यांना साथ दिली नाही. त्यामुळे रोशनने शेतीसोबत जोडधंदा करायचं ठरवलं. यासाठी त्याने 2 सावकारांकडून 50-50 हजारांचं कर्ज घेतलं. पण इथंही त्याला नशिबानं धोका दिला. ज्या गायी घेतल्या त्याही मरण पावल्यात. त्यात शेतातही काही पिकलं नाही. त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढत गेला. चक्री व्याजाचा फास रोशनला दिवसेंदिवस आवळत गेला. 1 लाखांचं कर्ज थेट 74 लाखांपर्यंत गेलं. हेच कर्ज फेडायला रोशननं होतं नव्हतं ते सगळं विकलं, पण तरीही सावकारांची पैशांची भूक संपली नाही. अखेर रोशनला त्यातल्याच एका सावकारानं किडनी विकण्याचा सल्ला दिला. माझा दुधाचा व्यवसाय होता. 2017 पासून मी दुधाचा व्यवसाय करत होतो. त्याच्यानंतर कोरोना लागला. कोरोना लागल्यानंतर गायींना लंपी बिमारी आली. माझ्याकडे जे पैसे होते मी ते उपचारासाठी वापरले. पैशाच्या अडचणीमुळे मी ब्रह्मपुरीला व्याजाने पैसे देते असं माहीत पडलं. मी त्यांच्याजवळ गेलो. त्यांच्याजवळ गेल्यानंतर त्यांच्याकडून 1 लाख रुपये मागितले. किशोर बावनकुळे, मनीष गाडवांदे. त्याच्यानंतर यांनी मला आपले पैसे परत करण्यासाठी 15 दिवसांनी व्याज आकारत होते. 15 दिवसात व्याज नाही दिल्या तर 5,000 10,000 रुपये पेनल्टी लावत होते पर दिवसाची. त्याच्यानंतर आपले पैसे काढण्यासाठी लक्ष्मण पुंडलिक उरकुडे यांच्याकडे पाठवले. लक्ष्मणने माझा मजबुरीचा फायदा घेऊन 40% व्याज आकारला 20 दिवसाचा. त्याच्यानंतर त्याचे पैसे परत करण्याची यांची टोळी आहे. आपापले पैसे काढण्यासाठी बरोबर ते दुसरं एका टीममध्ये बसल्यानंतर ते एकमेकाकडे पाठवले जाते आणि माझ्या नावाने ते पैसे घेतले जातात. यांच्याकडे कोरी स्टॅम्प, चेक आणि काही मी चौकशी ते स्पष्ट करणार आहे सर्व गोष्टी. त्याच्यानंतर मी शेती विकली, ट्रॅक्टर विकली, 2 टू व्हीलर विकले, रिश्तेदाराकडले पैसे पण मागितले आहेत. सोना पण विकलाय. सोना रिश्तेदाराकडून मस्को ज्वेलरमध्ये सोना पण विकलाय. गहाण पण आहे, पुण्याला गहाण आहे. तेवढ्यावर न भागता किशोर म्हणे आता तुझ्याकडे कार आहे का पैसे देण्यासाठी, तुझी किडनी आहे, तू विकू शकतेस किडनी. लक्ष्मण माझ्या मागून तगादा लावला. किडनी झाल्या पैसे दे मला. त्याच्यानंतर लक्ष्मणने आम्हाला अलोने बस स्टॉपमध्ये भेटून ठेवलं. त्याच्यानंतर माझा भाऊ रात्री 12:30 वाजता परत वरून पळून गेला, गेटवरून लावून. त्याच्यानंतर त्यांनी मला पण सोडलं. ते काही बरं वाईट करतील जीवाचं म्हणून. त्याच्यानंतर यांचे एवढं दहशत आहे ना ब्रह्मपुरीत की यांची तक्रार पण कोणी घेत नाही. तक्रार पण यांची कोणी म्हणजे यांच्या विरुद्ध तक्रार करायला गेलं ना कोणी तक्रार पण घेत नाही. त्याच्यानंतर मी किडनी विकून आलो. 8 लाख रुपयाला किडनी विकली. त्याच्यानंतर याचे पैसे देण्यासाठी परत मी वेंटिने या देशात गेलो. किडनी विकली. मी 8 लाख रुपयाला किडनी विकली. किडनी विकल्यानंतर मी याचे पैसे देण्यासाठी परत मी वेंटेण्याला गेलो जॉबसाठी. कमी याच्यातून थोडे माझा परिवार उभा राहावा याच्यासाठी. यांनी केलेली अशी पिळवणूक भरपूर गंभीर प्रकारची आहे. आज 4 महिने झाला मी न्यायासाठी हिंडतो पण न्याय मिळत नाही. माझी सरकारला एवढीच विनंती आहे
की मला न्याय मिळवून द्यावा, माझी गेलेली प्रॉपर्टी मला मिळण्यात यावी. सत्तेत येणारं प्रत्येक सरकार शेतकऱ्यांचा कैवारी असल्याचं सांगतं. शेतकऱ्यांसाठी मोठमोठे पॅकेजही जाहीर केले जातात. पण वास्तवात शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे हे या शेतकऱ्यानं अख्ख्या महाराष्ट्राला दाखवलंय. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? लोकमान्यांचा हा प्रश्न पुन्हा एकदा या व्यवस्थेला विचारण्याची वेळ आली. कारण अन्न पिकवणाऱ्या बळीराजाला स्वतःच्या अवयवांची निलामी करावी लागणार असेल तर आपण भयंकराच्या दारात उभे आहोत, हेच सत्य आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंट करून नक्की व्यक्त व्हा.